गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे। तळकोकणात सुद्धा बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे। गणेश चतुर्थीला सजावटीसाठी लागणारे साहित्य तसंच नैवेद्याला लागणारे मोदक अशा विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्यात। तर खरेदीसाठी नागरिकांची सुद्धा बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। तळ कोकणात अगदी मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव आणि या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती बाजारपेठा ज्या आहेत त्या फुलू लागल्या आहेत। बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी अगदी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। आपण या दृश्यामध्ये पाहिलं असेल तर अगदी गणेशोत्सव जो आहे तो काही दिवसांवरती आलेला आहे आणि त्यामुळे बाजारपेठांमध्ये जे गणेश भक्त आहेत, भाविक जे आहेत ते अगदी मोठ्या प्रमाणात दाखल झालेले पाहायला मिळतात। एकूणच हा बाजारपेठेमध्ये कसा प्रतिसाद आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी विक्रेते आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया। दादा, आता गणेशोत्सव अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलाय आणि कसा आहे प्रतिसाद, तुम्हाला काय सांगाल? चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय कस्टमरकडून, पण जरा पावसाचं थोडं वातावरण असल्यामुळे कस्टमर जरासा कमी जास्त चालू, पण चांगला जराशी पावसाने थोडीशी विश्रांती घ्यायला पाहिजे। मग चांगल्या प्रकारे कस्टमर आपल्याकडे येईल आणि वरून खाली पूर्ण मार्केट फिरून जाईल। आपल्याकडे चांगल्या प्रकारची वस्तू मिळतात, त्यामुळे कस्टमरला आपण जास्तीत जास्त चांगलं देण्याची जी सोय आहे ती आपण करू शकतो। अगदी ग्राहकांसोबतच विक्रेत्यांमध्ये देखील अगदी मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा बाजारपेठा ज्या आहेत त्या गदबदलेल्या पाहायला मिळत आहेत। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।